हाय रे मित्रांनो, पहा मित्रांनो, 1 वर्षापासून तर मोठ्या माणसापर्यंत जर कोणाला खोकला येत असेल तर घरगुती उपाय पहा मित्रांनो. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं गूळ टाकायचं मित्रांनो, थोडासा गूळ टाकायचा आणि दातवण टाकायचं, थोडंसं दूध घ्यायचं मित्रांनो. हे सगळं थोडं मिक्स करायचं मित्रांनो पहा. आणि एक लहानसं बोळक असलं ना ते शेगडी का चुली मांडायचं, तर असं गरम करायचं मित्रांनो पहा. असं लाल गरम करायचं आणि ते दूध सगळं मिक्स केलं असतं. दूध, हळद, गूळ आणि मीठ आणि दूध सगळं मिक्स केलं ते गरम केलं बोळं मिक्स करून टाकायचं. जसं ते वरचं फेस येईन ते लहान लेकरं असो समजा मोठा असो ते पाजायचं आणि 2-3 दिवस प्रयोग करून पहा मित्रांनो, खूप फरक पडतो. खोकला येणार नाही जास्त करून. हे आम्ही पण असं घरगुती उपाय करतो मित्रांनो लहान मुलाला. आमच्या घरी लहान बाळ हे पहा मित्रांनो, पुरा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडले मित्रांनो लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलला. बाकी पुरं असं उत येते जे उतवायला फेस नाही का ते लहान लेकराला पाहायचा. खोकला असो, कफ असो, सगळं मोकळं छाती होती मित्रांनो. काय नाही, गूळ तर कोणा घरी असते, हळद बी असते, मीठ पण असते, दातून भेटते बाजारामध्ये, ते टाकायचे म्हणजे थोडं नाका फेसाला. म्हणजे खाली पडल्या फेस नाही का ते पाहायचं लहान लेकराला मित्रांनो. खोकला येणार नाही, कफ होणार नाही जास्त करून. घरगुती उपाय आहे. हे पाहायचं मित्रांनो, असं सगळं पाहायचं.